माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर येथे जे आम्ही कन्व्हेन्शन सेंटर उभं केलेलं आहे त्याला जवळपास 140 कोटी रुपये आम्ही खर्च केलेला आहे। त्यामध्ये ऑडिटोरियम हॉल आहे, बँक्वेट हॉल आहे, कॉन्फरन्स हॉल आहे, ट्रेनिंग हॉल आहे, डॉक्युमेंटरी आहे, गेस्ट रूम आहे, मिनी कॉन्फरन्स आहे। हे सर्व विभाग आता कंप्लीट पूर्ण झालेले आहेत आणि त्याचा वापरही होतोय हे आपल्याला माहिती आहे। गेल्या वेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये सन्मानित सदस्य नितीन राऊत साहेबांनी मला या सगळ्या कल्पना दिल्यानंतर मी त्यांना स्वतः घेऊन त्या सेंटरवर गेलो। आम्ही तिथे जाऊन पाहणी केली, बैठकही घेतली। पुतळ्या संदर्भामध्ये तुम्हाला राऊत साहेब माहिती की काही लोकांच्या काही सूचना आल्या होत्या, काही हरकती होत्या। बाबासाहेबांचा पुतळा बनवताना कोणती जरी एखादी छोटीची जरी चूक झाली तर त्याच्याबद्दलचा रोष किंवा इतर लोकांचा जो असलेला त्याच्याबद्दलचा आत्मसन्मान त्याला ठेच पोहोचते, म्हणून आपण अत्यंत बारकाईने तो पुतळा करतोय। आता येत्या मी मार्चपर्यंत त्यांना सांगितलं होतं, परंतु जो आर्टिस्ट बनवतोय त्यांनी आम्हाला विनंती केल्यामुळे 1-2 महिन्याचा त्यांना कालावधी दिलेला आहे। 2 महिन्यामध्ये बाबासाहेबांचा मोठा भव्य आणि दिव्य पुतळा त्या ठिकाणी आपण उभा करणार आहोत। ही इतकी मोठी वास्तू झालेली 140 कोटी रुपये खर्च करून, परंतु आता याचा मेंटेनन्स कसा होईल हा एक प्रश्न निश्चितच आमच्या समोर आहे। म्हणून आम्ही काही बँकेला किंवा इतर काही लोक ज्या गरजेचे आहेत त्यांना आम्ही त्या भाडे तत्वावर देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा टेंडरही काढलं होतं। त्यांना मागणी सुद्धा त्यांना काही लोकांना आम्ही स्वतःच अप्रोच झालो होतो की तुम्ही या आणि तुमचा व्यवसाय या ठिकाणी करा जो या सेंटरशी रिलेटेड असेल असा, परंतु त्याला तसा रिस्पॉन्स मिळाला नाही। पुन्हा आमच्या अधिकाऱ्यांनी यावर पुन्हा एकदा त्या फेरविचार करून पुन्हा आणखीन काय करता येतं का। आता जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्ही सर्व जे काही खर्च जो करतोय आम्ही जवळपास शासनाकडून दैनंदिन व्यवस्थापनाकरिता 4,90,00,000 इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। वीज बिलाकरता 2,03,76,000 इतका निधी आपण दिलेला आहे। आणि हे सर्व खर्च इतके वाढत जरी चालले असले तरी आपल्याला त्याला आता ज्या पद्धतीने आपण मोठं केलं त्याला सांभाळणं आपलं सुद्धा काम आहे। म्हणून गेल्या वर्षी या अर्थसंकल्पामध्ये 20 कोटीची तरतूद केली होती। आता या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आपण 30 कोटीची तरतूद केलेली, म्हणून 10 कोटी वाढवलेला आहे। आपल्याकडे निधी आपण भरपूर देऊ शकतो, परंतु त्याचा वापर हा योग्य पद्धतीने करायचा आपला मानस आहे। म्हणून यासाठी आमचं जे समता प्रतिष्ठान जे आमची संस्था जी आहे त्यांना सांगितलं त्याच्यावर देखभाल करायला। आणि आपल्याला सुद्धा सांगतो की आपण या अधिवेशन काळामध्ये जर मला भेटलात तर तुमच्या आणखीन काही सूचना जर असेल तर आपण तिथलचे काही लोकांना बरोबर तुमच्या जे काही त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे किंवा ज्याला याबद्दलचं आत्मीयता आहे त्यांनाही बोलून घेऊ आणि आपल्या दालनामध्ये जी बैठक आयोजित करून त्याच्यावर योग्य तो निर्णय सुद्धा घेऊ।